हे हाय हॅलो नमस्कार गुड मॉर्निंग वेलकम बॅक टू माय अनफिल्टर मिनी ब्लॉग पार्ट 2 मध्ये तुमचं स्वागत आहे. तर पार्ट 1 ज्यांनी बघितलं त्यांना माहिती आम्ही कुठे आलेलो आहोत. तर तुम्हाला नाही माहिती तर पार्ट 1 जाऊन नक्की बघा. तर मी मस्तपैकी रेडी झाली आणि आम्ही घरातून निघालो आहे बाहेर फिरायला जायला. तर फिरायला कुठं चालली आहे हे बघण्यासाठी पण व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. ही माझी बेस्ट फ्रेंड मनीषा, ही तिची मुलगी, आम्ही सगळेजण गाडीमध्ये बसलो रेडी वगैरे होऊन मस्तपैकी. किती सुंदर दिसते, मी फ्लेक्स केलंच पाहिजे थोडं तरी. तर ही जी मस्ती बघा, गाडीमध्ये एवढी जागा असून सुद्धा हिला माझ्याच मांडीवर बसायचं होतं. सो अनफॉर्च्युनेटली मी पण बसून घेतलं, जाऊ दे. सर दाजीनी गाडी काढली फास्ट. आम्ही लोक चाललोय फिरायला. कुठे चाललोय बघण्यासाठी व्हिडिओच्या एंडपर्यंत नक्की राहा, कारण व्हिडिओ खूप इंटरेस्टिंग होणार आहे आणि खूप मजा येणार आहे. ह्याचा पार्ट 2 हा लास्ट पार्ट आहे. तर नक्की पूर्ण बघा. कसा वाटला व्हिडिओ कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि असेच मिनी ब्लॉग बघायला अजून आवडतील तर मला कमेंट करा, म्हणजे मी अजून इंटरेस्टिंग ब्लॉग्स बनवत जाईल. सो मला घाटाचा प्रवास खूप आवडतो. व्ह्यू बघा किती छान वाटतो इथे. हा व्ह्यू मला खूप आवडतो. घाटातनं कधी पण जाताना एक मज्जाच वेगळी असते. खूप छान वाटतो पूर्ण व्ह्यू बघायला. हा धुके ढग, हे असं सुनसान रस्ता, खूप मस्त वाटतं. तुम्हाला कसं वाटतं मला कमेंटमध्ये नक्की सांगा. सो फायनली आम्ही आमच्या लोकेशनला पोचलो आहे, म्हणजे फर्स्ट लोकेशनला पोचलो आहे. तर हे कोणाकोणाला माहिती आहे मला कमेंटमध्ये अगोदर नक्की सांगा, जेणेकरून मी नेक्स्ट व्हिडिओमध्ये तुम्हाला रिव्हील करेल की आम्ही कुठे आलो होतो म्हणून. हे मंदिरामध्ये आम्ही पहिलं चाललो आहे. हे देवीचं नाव काय आहे हे मला कमेंटमध्ये तुम्हीच सांगा, तुम्ही सजेस्ट करा. जे जुने लोक आहे जे या साईडला आले आहेत त्यांना चांगलंच माहिती असेल की हे कोणत्या देवीचं मंदिर आहे. मी तरी फर्स्ट टाईमच आले होते, मला सुद्धा माहिती नाही. मी भरपूर वेळा ह्या ठिकाणी आली आहे, बट ह्या देवीच्या दर्शनाला मी कधीच आलेली नाही आहे. सो आज मी पण आली आहे इकडं. मला आजच माहिती पडले की या ठिकाणी ही देवी पण आहे म्हणून. सो आम्ही सगळे चालू आहे दर्शनाला. दाजींनी अभिषेक करण्यासाठी काही सामान घेतलेलं. सो आम्ही ते सगळं घेतलं आणि चालू दर्शनाला. आमची बघा मस्ती चालूच होती. ही सई खूप मस्ती करते. तर हिचं आणि माझ्या भावाचं चांगलंच जमलं होतं, कारण दोघं पण सारखेला वारकेच होते. तर मी मंदिराचं पूर्ण रावळ तुम्हाला दाखवते. मला नक्की कमेंटमध्ये सांगा की हे मंदिर कोणतं आहे. ज्यांना माहिती नाही त्यांनी पण कमेंट करा, म्हणजे मी नेक्स्ट व्हिडिओमध्ये तुम्हाला रिव्हील करेल की हे मंदिर कोणतं आहे ते. तर मंदिरात तर खूप छान वाटलं, कारण व्ह्यू वगैरे खूप छान वाटत होतं आणि आतमधून मंदिर पण खूप छान होतं. एवढं ऊन पडलं होतं पण मंदिर आतमधून एकदम गार, जसं काही जणू इथं एसीच लावली आहे. खूप गार आणि थंड वाटत होतं, खूप छान वाटत. तर आम्ही मंदिराच्या आतमध्ये आलो आहे. तर आम्ही पहिलं घेतलं फटाफट साफसफाई करायला, म्हणजे देवीला साडी देवीचा अभिषेक वगैरे करून देवीला नटापट्टा करून देवीला आम्हाला रेडी करायची होती. सो आम्ही दर्शनाला आतमध्ये आलो. खूप थंड वाटत होतं आणि खूप शांत वाटत होतं. खूप पॉझिटिव्ह एनर्जी फील होत होते इकडे. मी फर्स्ट टाईम आले बट मला खूप छान वाटलं. तर तुम्ही सुद्धा नक्की या. मी लोकेशन कमेंटमध्ये टॅग करेन. तर देवीचं पूजा झाली, अभिषेक झाला आणि आम्ही दर्शन घेतलं आणि असं देवीला नटून आम्ही थेट तिकडने निघालो, कारण आम्हाला आमच्या दुसऱ्या लोकेशनला जायचं होतं जिकडं आम्ही मूळ ज्याच्यासाठी आम्ही आलो आहोत. सो मला घाई होती ड्रेस आवरून पटापट चालायची, जिथे एकीकडे लक्ष होतं माझं फोनमध्ये आणि दुसरीकडे आमचे दाजी बोलले होते की इथं बिबट्या आहे, म्हणून माझी ड्रेस आवरून फटाफट पळायची घाई चालली होती. सो फायनली वी रीच आवर लोकेशन. हो, मी काळूबाईला आली होती. सो आमचा अचानक भयानक प्लॅन झाला होता काळूबाईला येण्यासाठी, कारण देव प्लॅन करून नाही तर अचानक बोलवतो. सो माझा 1 आठवड्यापासून प्लॅन होता की मला देवीला जायचं आहे, बट तो काही सक्सेस होत नव्हता. सो फायनली वी रीच आवर डेस्टिनी अँड वी आर व्हेरी हॅपी. मांढरगडचं डोंगर म्हणजे स्वर्गच फिका आहे बरं का ह्याच्या पुढं, कारण इकडं आल्यावर अशी शांती सुकून भेटतो ना मनाला, म्हणजे दुसरीकडं कुठंच नाही. सुकून का दुसरा नाम म्हणजे मांढरगडचं डोंगर. वा वा वा, एवढं भारी वाटत होतं, एवढं भारी, म्हणजे आमच्या एवढ्या दिवसाची इच्छा अशी पूर्ण होईल ते तर मला माहितीच नव्हतं, कारण आमची खूप इच्छा होती आणि ती पूर्ण झाली. तर आम्ही आलो आणि फटाफट आम्ही पूजाचं साहित्य घेतलं, म्हणजे जसं हार फुल ओटी वगैरे आम्ही घेतली आणि आम्ही थेट निघालो आईचं दर्शनाला. बट एवढी गर्दी बघून आम्ही तर म्हणलो बाबा आता काही खरंच नाही. पण आम्हाला दर्शन घ्यायचं होतं आतमध्ये गाभाऱ्यांमधून. सो आम्ही सुद्धा लाईन लावली आणि देवाच्या कृपेने आमचा जास्त वेळ लाईनमध्ये गेला नाही. आम्हाला लवकर दर्शन भेटलं, ते पण एकदम जवळून. खूप भारी वाटलं. आम्ही करत होतो इथं कॅमेरा सेटिंग, कारण आम्हाला आतमधला क्लिप घ्यायचा होता आणि इथं आतमध्ये कॅमेरा अलाउड नाही असं लिहिलेलं होतं. पण आपण कोणाला ऐकतोय का, आम्ही थेट खिशात घातला फोन वरच्या शर्टच्या खिशामध्ये. तुम्हाला पण असं करायचं असेल तर नक्की करा. वरच्या खिशामध्ये आम्ही कॅमेरा चालू करून
5x मध्ये झूमिंग केला आणि व्हिडिओ काढायला स्टार्ट केला. सर्वांनी दर्शन घ्या लवकर लवकर, पटापट पटापट. मी पण दर्शन केलं. बघितलं का आई किती सुंदर दिसतीये गाभाऱ्यात तिच्या, किती सुंदर शांत दिसतीये. तर फटाफट आम्ही पण दर्शन घेतलं आणि अशी होती माझी स्ट्रॅटेजी. तुम्ही पण नक्की करा, खूप छान वाटतं. हे एक मेमरी राहतं. बट काय माहिती इथं मंदिरामध्ये फोटो का अलाउड करत नाही, पण हे एक मेमरी राहतं की आपण नाही का देवाला गेलोय आपण एवढं. म्हणजे हा मुवमेंट आहे ना, हा असं शब्दात सांगण्यासारखाच नसतो. सो दर्शन झाल्यानंतरचा माझा हॅपीनेस बघा, किती ग्लो आहे स्किनवरती, किती खुश आहे मी. आणि टीका पण मला किती छान लागलाय, मला खूप आवडतो लागलेला. तर आम्हाला घ्यायचा होता काळूबाईचा मुखवटा. आम्ही तिकडनं मुखवटा सुद्धा घेतला, तिकडं त्याचं पूजा वगैरे केलं आणि खूप छान वाटलं इकडं आम्हाला. आम्ही तर पायरीवरच आईची पूजा केली आणि दर्शन वगैरे करून आम्ही आमच्या आईला बोललो की आई, आता तू ह्या मुखवट्यात जशी तू गाभाऱ्यात बसली आहेस तशीच या मुखवट्यात सुद्धा समावून घे आणि आमच्यासोबत आमच्या घरी चल म्हणून. असं मी पूजा अर्चना केली आणि तिथनं आम्ही निघालो आता आमच्या घरला. सो नाव इट्स टाईम टू लीव्ह. मला तर बरं वाटत नव्हतं, बट इथं राहू शकत नाही. सो आम्ही घरी निघालो. तर 2 बांगड्या भरल्या. तर म्हणलं देवाच्या दारात आलं होतं, जरा बांगडी वगैरे भरूया. बांगड्या वगैरे भरला. सो ह्याच्यासोबत थोडा व्हिडिओ एक क्लिप शूट केला, कारण आमचे दोघांचे फोटो कोणीच काढले नव्हते, म्हणून आम्ही एक लास्ट व्हिडिओ घेतला मांडरगडच्या डोंगरवरचा. आता तिकडून आम्हाला जायचं होतं दुसऱ्या लोकेशनला, दुसऱ्या देवाच्या दर्शनाला. सो आम्ही चाललो आहे तिकडे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, व्हिडिओ अजून संपलेला नाही आहे. काळूबाईचं दर्शन झाल्यानंतर आम्ही आलो आहे धावजी पाटीलला, म्हणजेच बाबाचं दर्शन घ्यायला. तर दाजी आतमध्ये गेले होते, कारण दाजी इकडचे मेन सदस्य आहे बरं का. तर आम्ही आमच्या देवीचा जो मुखवटा आहे तो बाबापाशी ठेवला, म्हणजे दोघं भाऊ बहीण चांगल्याच गप्पा मारतील. तिकडनं मग आम्ही दर्शन वगैरे घेतलं, मस्तपैकी दर्शन झालं आणि मग आम्ही निघालो घरी. तर माझा हा मिनी ब्लॉग कुणाकुणाला आवड आणि असेच ब्लॉग बघायला तुम्हाला आवडेल का हे कमेंटमध्ये मला नक्की सांगा आणि ड्रेसची लिंकला पण कमेंट करा. थँक्यू फॉर वॉचिंग. बाय.